कायम माझ्या मागे अशीच भीक मागत पळत राहा, कळलं तारा? झालं समाधान? अगं श्रावणी, काय चाललंय तुझं? सॉरी आजी, ते श्रेयस भाऊजींना एक्सरसाइज करायला सांगितलं, तर मग म्हटलं की जरा फन वे मध्ये करूया, बाकी काही नाही. हे असं? आय एम सॉरी बाबा. झालं माझं काम. आता त्याला पळायचं तेवढं तू पळू शकतो, पाय अडकून पडणार नाही. माझं काम झालंय. श्रावणी, हा इकडे. तुम्हाला जे काही एक्सरसाइज करायचे आहेत ना, ते दुसरीकडे जाऊन करा. आता आपल्याकडे खूप मोठे पाहुणे येत आहेत, त्याची तयारी चालली आहे सगळी. सॉरी. कोण मोठे पाहुणे येतात? अरे तुझ्या आत्यांचे मिस्टर दयानंद राव. म्हणजे काका ना, ते तर मला माहितीये. ते खूप मोठे आहेत का? अरे म्हणजे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत ते. अरे त्यांनी ना शून्यातून विश्व निर्माण केलंय. ताईच आणि त्यांचं लग्न झालं ना, तर एका साध्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये रेती उचलायचं काम करायचं ते. पण तुला सांगतो, पुढच्या 2 वर्षात ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर झाले आणि पुढच्या 5 वर्षात त्यांनी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली. वाह! अरे ह्याला म्हणतात जिद्द आणि मेहनत. अरे आज त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. आणि अजूनही हा माणूस आपल्या मातीला धरून आहे. कोल्हापूर मधल्या लोकांना सतत काही ना काही मदत करत असतात ते. वा, मला पण त्यांच्यासारखंच व्हायचंय. मी भेटणार आहे त्यांना, खूप मजा येईल. श्रेयस, भेटा तू नंतर त्यांना. बरं अरविंद, मी जरा औक्षणाची तयारी करते, आलेच.